जगद्गुरु तुकोबाराय माणसाच विचार करावा सांगतो। कारण माणूस कसा आहे, बुद्धिमान आहे, बुद्धिमान। आणि पशु प्राण्यामध्ये विचार करण्याची शक्ती ही अत्यंत अल्प प्रमाणामध्ये आहे आणि त्यापेक्षा अधिक शक्ती ही माणसाकडे। माणूस चतुर आहे। माणूस योनी त्या पलीकडे आणि विचार करण्याकरिता मला साधू संतांनी अनेक ग्रंथ लिहून विचार सागर, विवेक चूडामणी, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथ लिहिलेत। ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विचार आम्हाला सांगितले। भगवंत अर्जुनास देखील विचार सांगतात। आधीची विवेकाची गोटी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी, का भक्ता राजू किरीटी परिसत असे। ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वात मोठा ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारचे विचार आलेले आहेत। आयुष्य जगावं कसं, जीवन जगावं कसं, हा विचार देखील ज्ञानेश्वरीमध्ये आलाय। संसार कसा करावा आणि परमार्थ कसा करावा हा विचार देखील ज्ञानेश्वरीमध्ये आलाय। म्हणून ज्ञानेश्वरीला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी एवढा महान ग्रंथ जगद्गुरु ज्ञानोबा माऊलींनी तुमच्या आमच्याकरिता दिलाय। आणि हे ओळखून निकम महाराजांनी लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावरती दिवाळीच्या वेळेस सर्व वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी वाटप केली। कारण ज्ञानेश्वरी हे असं आहे की तुम्हा आम्हाला कसं जगायला शिकवते। परमार्थ कसा करावा हे तर ज्ञानेश्वरी शिकवतेच, परंतु संसार कसा करावा हे देखील ज्ञानेश्वरी शिकवते। ज्ञानेश्वरी हे काय आहे, तुमच्या आमच्याकरता एक प्रकारचं उद्यान आहे, उद्यान, गार्डन। ज्याप्रमाणे एखाद्या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले, फळे इत्यादी असतात, त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे विचार आलेले आहेत। म्हणून महान आहे। आणि हा विचार कोण करतात, सारात सार विचार कोण करतात, संतांनी केला, संतांनी। आणि ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही तो तुकाराम महाराज कसा म्हणतात, कावळ्या समान। जीवनामध्ये विचार असणं गरजेचं आहे। तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात, नाही विचार नरखर तो तैसा, पाठी ज्ञान बार वाहे लगड जैसा। म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही त्याला मानव म्हणणं काय चुकीचं आहे का? म्हणून जो जीवनामध्ये जो विचार करतो तो भविष्यामध्ये चांगला, पण विचार चांगल्या प्रतीचा असायला पाहिजे, चांगल्या प्रतीचा। जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा विचार करू नये आणि कोणत्या गोष्टीचा विचार कधी कधी करावा आणि कोणत्या गोष्टीचा सतत विचार करावा। अनावश्यक गोष्टीचा विचार कधीच करू नये। जी जीवनामध्ये आवश्यक नाही त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये काहीही अर्थ नाही। उदाहरण सांगायचं जर झालं, अमेरिकेचं काय चाललंय, समजा रशियाचं काय, इतर देशामधले, किंबहुना भाजपचं काय चालू आहे, सबका साहेब बोलतो, काँग्रेसचं काय चालू आहे, किंवा आता शिवसेनेचे 2 भाग झाले, आता यांचं काय होईल, त्यांचं काय, असा अनावश्यक माणसाने विचार करू नये। किंवा मी मेल्यानंतर माझं पुढं काय होईल, असा अनावश्यक, आणि असा अनावश्यक विचार कधीच करू नये। एक उदाहरण, एक दृष्टांत या ठिकाणी देतो। त्या गावामध्ये डॉक्टरचा हाताखाली शिकलेला जो कंपाऊंडर म्हणतो आपण, औषध देतो, त्याला फार अनुभव असतो, हातगुण चांगला असतो, आणि त्याने दवाखाना खोललेला
आणि दवाखाना बरेचसे पेशंट त्याच्याकडे उपचार घेण्याकरता येतात. असं अद्भुत चांगला असणारा आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव. आणि दवाखाना खोलला आणि दवाखाना खोलल्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्याने दुधाकरिता एक म्हैस पाळली होती. म्हैस. आणि तो बरेच दिवस, म्हैस इतकी सुंदर होती, म्हशीची शिंगे सुंदर होती आणि बऱ्याच दिवसापासून तो विचार करे की या म्हशीच्या शिंगाना धरून जर मी या म्हशीवरती बसलो तर किती मजा येईल. असे विचार करता करता 2 वर्षे गेली. त्याला वाटायचं की जर मी म्हशीवरती बसून फिरलो तर लोक काय म्हणतील. 2 वर्षानंतर विचार केला की लोकांना काही म्हणू देत, पण आपण आपली इच्छा पूर्ण करायचीच. आणि विचार केला त्याने आणि सकाळी आंघोळ केली, सफेद कपडे घातले आणि म्हशीवरती बसून तो निघाला. लोकांनी त्याला पाहिलं, लोक हसू लागले आणि लोक जमा झाल्यानंतर ती म्हैस काय झालं, भुजगली आणि म्हैस सैरावैरा पळाली. आणि पळाल्यानंतर तो डॉक्टर घाबरला आणि मला वाचवा करून आरडाओरडा करू लागला. तोपर्यंत वाचवा म्हणलं की दुसरे लोक त्या ठिकाणी काठे घेऊन आले. आता काठे घेऊन आल्यानंतर म्हैस आणखी थांबेल का, अजून जोरात पळायला सुरुवात केली आणि गावाच्या बाहेर असणाऱ्या एका तलावामध्ये म्हैस शिरली आणि डॉक्टर त्या तलावात पडला. तलावात पडल्यानंतर पोहता येत होतं म्हणून कसा बसा वाचला आणि तलावाच्या काठाला आला. आणि तलावाच्या काठी जी काही मंडळी होती त्या मुलांच्या मध्ये आमच्या कुळवंडी गावचे सुपुत्र बंटी महाराज होते. ते म्हणाले, महाराज अहो तुमच्यासारख्या व्यक्तीने तरी तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता. हे कृत्य करण्याआधी तुम्ही विचार करायला पाहिजे होता. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ह्याच गोष्टीचा मी 2 वर्ष विचार करत होतो. कशाचा? म्हशीवर बसून फिरण्याचा. म्हणजे अनावश्यक विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. म्हणजे असा अनावश्यक विचार जर जीवनामध्ये जर आपण केला तर काय होतं, फजिती होते. आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो विचार आहे तो काही गोष्टींचा जीवनामध्ये कधी कधी विचार करावा. कधी कधी माझा देश कोणता आहे, देशाविषयी प्रेम असावं. काळ कसा आहे, माझे मित्र कसे असावेत, माझा महिन्याचा पगार किती आणि माझा खर्च किती, किंवा मी कोण आहे, माझी शक्ती किती, याचा देखील कधी कधी माणसाने विचार करावा. कारण देश कसा आहे, माझा देश कोणता. परदेशी नागरिक जर आपल्या देशामध्ये आला तर त्याने पाहुण्याप्रमाणेच राहिलं पाहिजे, किंवा आपण परदेशामध्ये गेलो तर पाहुण्याप्रमाणेच राहिलं पाहिजे, नाही तर मार खायची वेळ ती की नाही. ज्याच्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. किंबहुना काळ कसा आहे किंवा माझे मित्र कसे असावेत, परमार्थिक असावेत की व्यसनी असावेत, याच्यावरती आपलं भविष्य सरतं. एक सुभाषितकार म्हणतात, तुमचे मित्र कोणत्या पात्रतेचे आहेत ते जर मला समजलं तर मी तुमचं भविष्य सांगू शकतो की तुम्ही प्रगतीकडे जाणार की अधोगतीकडे. किंबहुना माझा खर्च किती, माझा पगार किती. जर पगार जर समजा 100 रुपये असेल महिन्याला आणि 200 रुपये खर्च करत असेल तर कर्जबाजारी नाही होणार का? कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. म्हणून काही गोष्टींचा हा आम्हाला जीवनामध्ये कधी कधी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाचा आहे, काही गोष्टींचा विचार हा सतत कशाचा विचार करावा, भगवंताच्या नामचिंतनाचा विचार करावा. कशाचा? सारसार नाही, सतत करावा. प्रमाणे सतनाम
घोष हरि सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा करू नाम घोष करू हरि सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणायचं होतं लक्षात येईल म्हणजे काही गोष्टींचा विचार सतत करावा. कशाचा करावा? भगवंताचं नाम सतत करावं, देवाचं भजन सतत करावं, संतांचं भजन सतत. आणि त्यामुळे काय होते? कोटी होते, कोटी. आणि सारात सार असणारं भगवंताचं नाम, याचा सारात सार. सारात सारात आसार म्हणजे संसार. आणि संसारामध्ये नाटक, चित्रपट, तमाशा हे काय आहे? आसारामध्ये आसार आहे. आणि आसारात सार भगवंताचं नामचिंतन, विष्णूची भक्ती, एकादशी व्रत, शुद्ध ब्राह्मणाची सेवा, तुळशीची सेवा आणि गायीची सेवा, हे काय आहे? आसारात सार आहे. आणि सारात असारात सार आणि आसारात सार काय आहे? सर्व संतांनी आपला संसार ब्रह्मरूप केला. ब्रह्मरूप कशाने केला? भगवंताचं नामचिंतन केलंच, परंतु संतांनी दोन गोष्टी सोडल्या. काय सोडलं? अहम आणि ममता सोडली. मी आणि माझे विसरले तयाचे अंतकरण. संतांनी दोन गोष्टी सोडल्या आणि संपूर्ण संसार हा ब्रह्मरूप केला. आणि भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, सार सार विचार करा, सारा सार विचार करा, सारा सार विचार करा, सारा सार विचार करा, नामधरा नामधरा नामधरा
जीवनामध्ये विचार चांगला असावा आणि विचार जर बिघडला तर उच्चार बिघडतो आणि शेवटी काय होतं, आचार पण बिघडतो. रामायणातील दृष्टांत सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले तेव्हा हरणाच्या, मायावी हरणाच्या रूपाने रावण आला. रावण आणि लक्ष्मण रेषा ओलांडली सीतामातेने. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेल्यानंतर सीतामाता त्या मायावी हरणाला भुलल्या आणि लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रावणाबरोबर निघून गेल्या. म्हणजे आचार, विचार जर बिघडला तर शेवटी काय होतो, उच्चार बिघडतो आणि आचार बिघडतो. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला चिंतनाचे 4 प्रकार सांगतात. 4. एक व्यर्थ चिंतन, एक विषय चिंतन, 3ऱ्या क्रमांकाचं परदोष चिंतन आणि 4थ्या क्रमांकाचं भगवत चिंतन. व्यर्थ चिंतन म्हणजे नको त्या गोष्टीचा विचार करणे. आता नको त्या गोष्टीचा कशाला विचार करायचा? आणि 2ऱ्या क्रमांकाचं चिंतन विषय चिंतन म्हणजे हे मला मिळाले नाही, ते मला मिळालं नाही, किंबहुना याचा मी उपभोग घेतला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती नाही खेळला, हिंडता दिशासीना पावला, हिंडता दिशासीना पावला, माया देशला दिल माझा, माझे तुही तने माझे तुही तने नदी माया देशला दिल माझा, माझे तुही तने नदी माझे तुही तने जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला चिंतनाचे 4 प्रकार सांगतात. एक व्यर्थ चिंतन, एक विषय चिंतन म्हणजे मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही जीवनामध्ये, मी ह्याचा उपभोग घेतला, मी त्याच्या, असं जो चिंतन सतत करत राहतो त्याला काय म्हणायचं, विषय चिंतन. आणि 3ऱ्या क्रमांकाचं म्हणजे परदोष चिंतन. परदोष चिंतन म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहणे सतत, हा तसा तो तसा. परंतु वारकऱ्यांनी कधीही दुसऱ्याचे दोष पाहू नयेत, स्वतःच्या अंतकरणाकडे पाहावं. दुसऱ्याचे दोष पाहण्यानं काय होतं, अंतकरण मलिन होतं. आणि 4थ्या क्रमांकाचं जे चिंतन आहे ते आहे भगवत चिंतन, देवाचं चिंतन, संतांचं चिंतन. आणि देवाचं चिंतन केल्यानंतर काय होतं, आमच्या जीवनामध्ये येणारी जी अनेक संकट आहेत ती काय होतात, नाहीसी होतात.
तया नामाच्या चिंतने 12 वाटा पळवी विघ्ने. जर भगवंताचं नामचिंतन केलं तर 12 वाटांनी बाळा विघ्न पळतात. 12 वाटा कोणत्या? तुमच्या आमच्या शरीरामध्ये जी 12 द्वार आहेत, 9 द्वार तर उघड आहेत, पण गुप्त द्वार 3 आहेत, टाळू, नाभी आणि कपाळ. भगवंताचं जर नाम तुमच्या आमच्या शरीरामध्ये घुसलं तर नामाच्या भीतीने ही विघ्ने काय होतात? 12 वाटांनी पळून जातात. एवढी नामामध्ये ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताच्या नामाचे चिंतन करा. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात, तयाच्या चिंतने विठ्ठल संकट, तयाच्या चिंतने विठ्ठल संकट, नामाच्या चिंतनाने दुर्घट असा भवसागर नाहीसा होतो, नाहीसा. किंबहुना तरुण जाता येतं. आणि ज्या कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे, अर्थात मी मगाशी सांगितलं की तुम्ही आम्ही जे कुळ समजतो ते ह्याचं कुळ, ते त्याचं कुळ. आपल्या गावाकडे असं चालतं ना, हा तू त्या कुळातला, तो त्या कुळातला. पण संत न पाहिया ती कुळाचा विचार, न पाहिया कुळाचा विचार, फक्त करुणाकार ज्ञानाबाई, फक्त करुणाकार ज्ञानाबाई, न पाहे याची कुळाचा विचार, न पाहिला कुळाचा विचार. फक्त करुणाकार ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला म्हणतात की ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे
त्या कुळाचा काय उद्धार होण्याकरिता, ते कुळ पवित्र होण्याकरिता आम्हाला काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. शुद्ध करणारे वाचे स्मरे नाम. स्मरण म्हणजे काय? स अधिक मरण म्हणजे काय होतं? स्मरण होते. म्हणजे मरणाबरोबर जे येतं त्याला स्मरण म्हणायचं. मरणासोबत काय येतं? फक्त भगवंताचं नाम येतं. संपत्ती येते का? धन दौलत पैसा अडका जितका पण आपण कमवलाय, मुंबई सारख्या ठिकाणी येऊन फ्लॅट घेतले, पण सोबत घेणार आहे का? धन मिळविले कोटी संगे नाये रे लंगोटी संगे धन मिळविले कोटी संगे नाये रे लंगोटी संगे नाये धन मिळविले कोटी धन मिळविले कोटी संगे नाये संगे लंगोटी संगे नाये धन मिळविले कोटी संगे नाये लंगोटी संगे नाये येताना उघडा आला, जाताना पण कसं जाणार आहे? उघडा जाणार आहे. आयुष्यभर कमवलेला जो पैसा आहे, दुसऱ्याचा बांध कोरून कोरून वाढवलेली जी इस्टेट आहे ना, इथे सोडून जायचंय. इथे सोडून जायचंय. बँक मधले पैसे देखील इथे सोडून जायचंय. 7-12 जमिनीचा सुद्धा इथे सोबत काही नेता येत नाही. काय नेता येतं? भगवंताचं फक्त नामचिंतन. जे तुम्ही आम्ही घेतोय हेच आपल्याला सोबत येणार. म्हणून वाचेचे 4 प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4चा उपयोग भगवंताच्या नामचिंतनाकरता करा. राम नाम धन कर हरिनामाच्या बँकेमध्ये काय जमा करा? रामनाम धन जमा करा. हे तुम्ही आम्ही जमा केलेलं धन आमच्या सोबत येणार नाही, तर भगवंताचं नाम हे तुमच्या आमच्या सोबत येणार आहे. म्हणून परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी याचा उपयोग करून भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या आमच्या शरीरावरती 7 कमले दिली आहेत. 7 कमले. शीरकमल, मुखकमल, नेत्रकमल, चरणकमल, नाभिकमल अशी 7 कमल तुमच्या आमच्या शरीरावरती दिलेली आहेत भगवंताने. आणि याचा उपयोग कशाकरिता करा? तर भगवंताच्या नामाकरिता करा. भगवंताच्या नामाकरिता करा. आणि रात्रंदिवस काय करा? भगवंताच्या नामचिंतनाचा नित्यक्रम करा. नित्यक्रम नियम झाला पाहिजे. नित्य नेम नामी ते प्राणी विरलभ लक्ष्मी वल्लभ तया की हाची माझा नेम न फिरे माघारी, किंवा हाची माझा नेम धर्ममुखी विठोबाचे नाम. बरोबर ना महाराज? म्हणजे नित्य रात्रंदिवस असा नित्यक्रम केला पाहिजे. नेमे आचरती जन गाती ऐकती हरीची कीर्तन. आणि पुढे काय? समान विष्णूशी असं काय आहे ना चरण. ते गाती नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान. हा,
म्हणजे रात्रंदिवस भगवंताच्या नामचिंतनाचा नेम धरा आणि नेम धरल्यानंतर तुम्हा आम्हाला भवसागरातून करून जाता येईल. एकादशीवर नियम कोणता जर करायचा नित्यक्रमाने तर एक वेळ पंढरीची वारी हा नित्यक्रम वर्षातून एकदा असावा. एक वेळ देहू आळंदीची वारी हा नियम सतत असावा. आणि एकादशी व्रत, विष्णूची भक्ती, तुळशीची सेवा, गायीची सेवा हा नित्यक्रम असावा. आणि भगवान शिवशंकर आणि विष्णू हे एकच आहेत, त्यामुळे सोमवारचे व्रत करावे. त्यामुळे काय होतात, दोन देव प्रसन्न होतात. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणजे असा दिवस रात्र भगवंताच्या नामचिंतनाचा काय करा, नित्यक्रम करा. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तेच जगद्गुरु तुकोबा आहे. ते माहिती घ्या. जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम, जलमकुळी वाचे स्मरे राम, जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम, कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया 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 कुळी वाचे स्मरे राम, कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. दरी है सीने में हरि हाय चिंताने निर्जल संकट, तयाच्या 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 चिंताने निर्जल संकट. भगवंताच्या नामचिंतनाने काय होतात, अनेक येणारी जीवनामध्ये जी संकट आहेत ती नाहीशी होतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, अर्थात मानव कुळामध्ये, ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात की माझ्या भक्तीविना की जे न हे ते पाप, म्हणजे माझ्या भक्तीशिवाय इतर केलेलं काय कर्म आहे हे पाप आहे. म्हणून भगवंताची उपासना हे काय आहे, मानव जन्माचं मुख्य कर्म आहे. भजन करूया ना. आणि हा का, आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की नामाच्या चिंतनाने अनेक संकटे नाहीशी होतात. गायकरचा वाढदिवस आहे, बोलून द्या. ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे, अर्थात एखाद्या बागेमध्ये अनेक प्रकारची पाने, फुले, फळे जशी असतात, आणि एखादंच फुल जर समजा फुलेला असेल आणि सुगंध असेल तर काय होतो, संपूर्ण बगीचा सुगंधमय होतो, सुगंधमय. मग त्याचप्रमाणे एखाद्या कुळामध्ये जर सुपुत्र जन्माला आला तर अख्खं कुळ पवित्र होतं. आणि त्या उलट जर एखादा कुपुत्र जन्माला आला असेल तर त्याच्या 7 पिढ्या भवसागरामध्ये बुडतात, त्याच्या 7 पिढ्या भवसागरामध्ये डुबून जातात. आणि
हनुमंतराय वानर कुळामध्ये जन्माला आले आणि संपूर्ण वानर कुळाचा उद्धार झाला की नाही? एखाद्या जंगलामध्ये लाकडाचं घर्षण होऊन जर अग्नी पेटला तर अख्खं जंगल भस्मसात करून टाकतं. मग त्याचप्रमाणे 100 कौरव 100 आणि 100 कौरवामध्ये एक दुष्ट दुर्योधन. काय झालं? अख्ख्या कौरव कुळाचा सत्यानाश झाला. एक दुष्ट जन्माला आल्यामुळे सत्यानाश झाला पूर्ण. सांगण्याचं तात्पर्य की जर एखाद्या कुळामध्ये सुपुत्र जन्माला आला असेल असं पण होतं, किंवा एखाद्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आला तर त्याचं कुटुंब